काशीतली ज्ञानवापी मशीद ही मंदिर आहे की मग खरोखर मशीदच, यावरनं वाद सुरू आहेत। आणि इकडे महाराष्ट्रामध्ये आता विठ्ठल मंदिरावरून नवा दावा करण्यात आलाय। विठ्ठल मंदिर हे पूर्वीचं बौद्ध विहार होतं असा दावा आता केला जातोय। त्यावरती वारकऱ्यांनी काय उत्तर दिलंय पाहूयात हा रिपोर्ट। पंढरपूर ही जी मोठमोठी मंदिरं आज जी प्रसिद्धीला आहेत आणि जी महत्त्वाची मंदिर म्हणून मानली जातात, ही सर्व मंदिरं एकेकाची बौद्ध विहार होती। त्या प्रदीप आगलावे यांना सांगतो की तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही आग लावणं बंद करा आणि वारकरी संप्रदायामध्ये ढवळाढवळ करू नका। जर असाच वाद असेल तर आम्ही असं म्हणतो आमची सुद्धा परम बुद्ध विहार पाडून त्या ठिकाणी मंदिरं बनवण्यात आलेली आहे, त्यामुळे मंदिरं ही बौद्धांना मिळाली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे। मुळात असं आहे की कोण हा आगलावे? आपलं आडनाव आगलावे आहे म्हणून समाजात आगच लावली पाहिजे अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आहे का? कोट्यवधी वारकऱ्यांच्या आस्थेचं स्थान असलेलं पंढरपूरचं मंदिर पूर्वी बौद्ध विहार होतं असा दावा अभ्यासक डॉक्टर प्रदीप आगलावे यांनी केलाय। जर मंदिर मशिदींचा वाद सुरू असेल तर मग ज्या बौद्ध विहारांवर मंदिरं उभी राहिली ती मंदिरं सुद्धा बौद्धांना परत करावीत असा दावा आगलावेंनी केलाय। बेकारी, महागाई, ह्या ज्या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाणीवपूर्वक असे प्रश्न भारतीय समाजामध्ये जाणीवपूर्वक निर्माण केले जातात। आज तुम्ही म्हणता की तिथे ज्ञानवापी याच्यामध्ये जिथे पिंड शंकराची पिंड मिळाली आहे, जर असाच वाद असेल तर आम्ही असं म्हणतो आमची सुद्धा परम बुद्ध विहार पाडून त्या ठिकाणी मंदिरं बनवण्यात आलेली आहे, त्यामुळे मंदिरं ही बौद्धांना मिळाली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे। नाही, मुळात असं आहे की कोण हा आगलावे? आपलं आडनाव आगलावे आहे म्हणून समाजात आगच लावली पाहिजे अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आहे का? मुळात असं आहे की ज्या वेळेला महाराष्ट्र आमच्याकडे मूळ सगळ्या संस्कृतीचे पुरावे आहेत, आम्ही भगवान गौतम बुद्धांनाही भगवान विष्णूचा 9वा अवतार मानतो, पण 7वा अवतार प्रभू श्री रामाचा आहे आणि 8वा अवतार भगवान श्री कृष्णाचा आहे। म्हणून त्याच परंपरेत ही सगळी मंदिरं आहेत। विनाकारण समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा, आग लावण्याचा असा कोणी आगलावेंनी प्रयत्न करू नये। आगलावे हे नागपूर विद्यापीठात प्राध्यापक होते। समाजशास्त्रावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत। आंबेडकरी साहित्य आणि चळवळीचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत। महाराष्ट्र सरकारच्या आंबेडकर चरित्र साधने प्रकाशनाचे ते सचिव सुद्धा आहेत। त्यांच्या या दाव्यावर आम्ही वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची ही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय। आगलावेंनी या दाव्यासाठी प्रबोधनकारांच्या देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकाचाही दाखला दिलाय। आगलावेंच्या दाव्यानुसार पुस्तकात अनेक मंदिरं ही पूर्वी बौद्ध विहार होती असं नमूद करण्यात आलंय। प्रबोधनकार ठाकरे जे आहेत यांनी 1929 मध्ये देवळे आणि देवळाचा धर्म नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं की आजची जी मंदिर आहे हे मंदिरं पुराश्रमीची बौद्ध विहार आहेत। हे प्रबोधक केशव ठाकरे 1929 मध्ये त्या पुस्तकामध्ये नमूद करतात। मग विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाची मूर्ती आहे, हे स्तूप आहे, अशा पद्धतीच्या अनेक दाव्यांचं खंडन पाठीमागं अनेक वेळा झालेलं आहे। पंढरपूरचे प्राध्यापक गोपाळराव बेणारे यांनी भारतीय इतिहास संशोधन मंडळामध्ये याचं संपूर्णपणे खंडन केलेलं आहे। ते खंडन उपलब्ध आहे। तर ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी मंदिर आहे हे सिद्ध करण्याकरता कोर्टामध्ये पुरावे सादर केलेले आहेत, तशा पद्धतीने ज्यांची इच्छा असेल त्यांनी थेट कोर्टामध्ये जावं। विनाकारण प्रसारमाध्यमांसमोर वेगवेगळ्या पद्धतीचे दावे करून संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, विठ्ठल भक्तांमध्ये विनाकारण दुही माजवण्याचं काम करू नये। जसं मशिदीवरच्या भोंग्यांवरून अजानचा वाद हिंदूंच्या काकड आरतीपर्यंत आला, तसा मशिदींचा वाद आता मंदिरं आणि बौद्ध विहारांपर्यंत आलाय। विशेष म्हणजे महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून ज्ञानवापीवरून मंदिर मशिदींचा वाद काढल्याचा आरोप प्रदीप आगलावेंनी केलाय। पण त्या वादाला उत्तर म्हणून स्वतः प्रदीप आगलावेंनी सुद्धा मंदिरं आणि बौद्ध विहारांचा वाद उकरून काढलाय। गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।